हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2008, 2020 आणि 2025 ला आलाय बघा. ए पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर हॅव्हिंग एरिया ऑफ ईच प्लेट कॅपिटल ए and the distance between the plates at small d has uniform electric field vector E. In the space between the plates, the energy stored in the capacitor C is epsilon naught is permittivity of free space. Option A half E C square, B half A epsilon naught E. Option C half A epsilon naught E square D and option D half epsilon naught E square. मग आता ही फिगर बघा. या फिगर मध्ये काय दिसतंय तर तुमच्या ह्या ज्या दोन प्लेट आहेत त्यांचा एरिया हा कॅपिटल ए आहे, त्यांच्या मधलं डिस्टन्स हे डी आहे आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही वेक्टर ई आहे आणि त्याची एनर्जी विचारली आहे. मग एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर तो असतो हा सी व्ही स्क्वेअर. मग आता सी ची किंमत जेव्हा एअर आहे तिथे त्या दोन्ही प्लेटच्या मध्ये एअर आहे तर सी चा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट बाय डी असतं आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई आता बघा ती असते व्ही बाय डी जेव्हा व्ही हे पोटेन्शियल असतं आणि दोन प्लेट मधलं डिस्टन्स हे डी असतं. मग आता ह्या व्ही ची किंमत काय येईल तर व्ही बरोबर ईडी आणि सी ची किंमत ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण टाकू आणि मग ई ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल तर ई दॅट इज इक्वल टू हा सी ची व्हॅल्यू टाकली आपण ए एप्सिलॉन नॉट बाय डी आणि व्ही स्क्वेअर व्ही ची किंमत टाकली ई डी आणि त्याचा स्क्वेअर तर एक डी काय झालं तुमचं इथलं कॅन्सल झालं आणि ई बरोबर हा ए एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर डी. हा फॉर्म्युला हा करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. समजलं का कसं सोडवले ते. तर या पद्धतीने तुमची ही जी काही आहे ती एनर्जी आली ह्या कॅपॅसिटरच्या बाबतीतली. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.